हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर चिकन 65 कसं बनवायचं ते पाहणार आहोत. चिकन 65 ही एक साऊथ इंडियन रेसिपी आहे. त्याच्यासाठी मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेला आहे. त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट, धना जिरा पावडर, गरम मसाला, काळी मिरी पूड, दही, मीठ, लाल तिखट आणि कढीपत्ता घेतलेला आहे. त्याचबरोबर तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलं. मग त्याच्यामध्ये मीठ, अद्रक लसूणची पेस्ट आणि दही, काळी मिरीची पावडर, धना जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि जे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती सुरीने बारीक कापून घ्यायची आणि ती सुद्धा घालून आपण हे चिकन छान मॅरिनेट करून ठेवणार आहोत. आता चिकन 65मध्ये चिकन मॅरिनेट होणं खूप महत्त्वाचं आहे. चिकन मॅरिनेट करण्यासाठी असं म्हणजे आता बनवलं आता मॅरिनेट केलं आणि लगेचच घेतलं तळायला तर त्याला काहीच चव येत नाही. चिकन मॅरिनेट होणं खूप गरजेचं आहे. आता मी हे चिकन आदल्या दिवशी मॅरिनेट केलेलं आहे, म्हणजे रात्री 11च्या सुमारास, कारण हे मला दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला बनवायचं होतं. म्हणून मी आदल्या रात्रीच त्याला मॅरिनेट करून ठेवलं आहे. चिकन चांगलं 7-8 तास मॅरिनेट केल्यावर त्याला खूप छान चव येते. आता चिकनला फ्राय करायचं आहे. मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये आपण थोडंसं बेसन घालणार आहोत, म्हणजे जवळजवळ 2 चमचे, आणि 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि त्याला छान कोटिंग करून घेणार आहोत. ही तांदळाच्या पिठामुळे त्याला छान कोटिंग येते. इथे मला जरा लाल तिखट थोडं कमी वाटत होतं, म्हणून मी पुन्हा एकदा थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि पीठ वगैरे लावून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे. इथे मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये चिकन छान फ्राय करून घेणार आहोत. सगळं चिकन मीडियम हीटवर मी छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे. याच्यानंतर ह्याला एक तडका देतात. त्याच्यासाठी मी एक फ्राय पॅन ठेवलेला आहे गरम करायला, आणि जे आधी फ्राय करायला तेल वापरलं होतं तेच मी पुन्हा घेणार आहे. मग इथे मी 1 डाव इतकं तेल घालून घेतलेलं आहे. तेल ऑलरेडी गरम होतं, म्हणून गरम करायची काही जास्त गरज नाही. मग आपण त्याच्यामध्ये बारीक कापलेला लसूण, स्लिट केलेल्या 2 मिरच्या
आणि थोडासा कढीपत्ता घालणार आहोत आणि थोडंसं परतून घेणार आहोत. हे थोडंसं परतलं, कढीपत्ता क्रिस्पी झाला की मग आपण जे फ्राय केलेलं चिकन आहे ते सगळं ह्याच्यात घालून पुन्हा एकदा त्याला फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे हा तडका त्याच्यावर बसेल आणि त्याला खूपच छान फ्लेवर येईल. ऑथेंटिक पद्धतीने चिकन 65 हे असंच बनवतात आणि वेगवेगळ्या शेफनी त्याला थोडा वेगळा ट्विस्ट दिलेला आहे, पण हीच एक ऑथेंटिक पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा चिकन 65 नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.